आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिनजी खरात आपल्या समोर आहेत. TV9 मध्ये सचिनजी स्वागत आहे आपलं. ज्या पद्धतीनं बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख जे असतील, एकीकडे परभणीची घटना असेल, कसं पाहताय? आणि पंढरपूरमध्ये आज प्रचंड मोठा मोर्चा झालाय. राज्यभरामधलं वातावरण आपण मोर्चाला प्रत्येक मोर्चाला उपस्थिती दर्शवतायत. काय भावना आहेत आणि एकंदरीत काय वाटतंय? महाराष्ट्र राज्यामध्ये एक तर ह्या ज्या बीड आणि परभणीच्या घटना घडलेल्या आहेत ह्या अत्यंत म्हणजे विचित्र घटना घडलेल्या आहेत. मला असं वाटतं या प्रकरणामध्ये महिना उलटून गेला तरी पण अजूनपर्यंत या दोन्ही प्रकरणामध्ये न्याय मिळाला नाही. मुळात या बीडच्या प्रकरणामध्ये अजून एक जो आरोपी कृष्णा आंधळे त्याला अटकसुद्धा केलेली नाही. पहिली गोष्ट, काल एक CCTVच्या माध्यमातून वाल्मिक कराडाचा एक व्हिडिओ फिरतोय. या व्हिडिओमध्ये ही मारहाण होण्याच्या अगोदर ही हत्या होण्याच्या अगोदर ही यांची मिटिंग झाली. यात वाल्मिक कराड स्पष्टपणे दिसत आहेत. मग वाल्मिक कराड दिसत आहेत तर माझा सवाल आहे सरकारला, नुसता खंडणीचा गुन्हा दाखल कसा त्यांच्यावर केला? त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर त्यांच्या अगोदर मिटिंग झालेली खंडणीच्या अगोदर, नंतर तिथं मारायला गेलेले सुदर्शन गुले किंवा अन्य आरोपी सगळे एकत्र गेलेले. ह्यांच्यावर वाल्मिक कराडावर का होत नाही? नेमका कुणाचा हात आहे ही वाल्मिक कराडावर गुन्हा दाखल होत नाही? 302चा वाल्मिक कराडावर खंडणीचा गुन्हा दाखल करता तुम्ही, ही निव्वळ फसवेगिरी आहे. हे आम्हाला मान्य नाही. वाल्मिक कराडावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुळात पहिली आम्ही गेले कित्येक दिवस एक मागणी करतोय की केस पोलीस स्टेशनचे जे अधिकारी पोलीस अधिकारी एक प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांनी 6 तारखेला ज्या दलित मुलाला मारला अशोक चोरलेला त्यांची जर ॲट्रॉसिटी घेतली असती तर संतोष देशमुखला पुढं हे प्रकरण घडलंच ना. संतोष देशमुख एका दलित मुलाला वाचवायला गेले होते, त्यांची ॲट्रॉसिटी सुद्धा तुम्ही एका दलित मुलाची घेतली नाही. कुणी घेतली नाही ॲट्रॉसिटी? तर प्रशांत महाजन आणि राजेश पाटील. माझं स्पष्ट मत आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये राजेश पाटील स्पष्टपणे दिसत आहे. राजेश पाटीलला पहिल्यांदा निलंबित नाही, डिसमिस केलं पाहिजे आणि या राजेश पाटीलला या प्रकरणामध्ये सहआरोपी करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांच्यासुद्धा 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे राजेश पाटीलवर. तर ही सुरुवात होईल न्यायाची. दुसरी मागणी की कृष्णा आंधळेला अजून अटक का नाही होत? वाल्मिक कराड पण स्वतः सरेंडर झाले. काय चाललंय काय प्रकार? आणि मुख्यमंत्री दावोसला जातात. आश्चर्य. म्हणजे ते रोमन साम्राज्यामध्ये कसा एक निरो राजा बिगुल वाजत होता आणि राज्य जळ होतं, तसंच तसंच राज्यात प्रकार चालू आहे. परभणी आणि बीड एवढं परिस्थिती गंभीर. मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट दावोसला. अहो 2 कोटी मला भेटतच हाती द्या. बहुजनाची हत्या झाली. तुम्हाला आवडत नाही का बहुजन लोक? तुमची कृतीचं स्पष्टपणे दिसतं ना. तुमची जर एखादा जर खरंच RSSचा स्वयंसेवक गेला असता तर तुम्ही दुसऱ्याशी जाऊन भेट दिली असती. बहुजन तिथं गेलाय, दोन्ही प्रकरणामध्ये बहुजनांची हत्या झाली म्हणून तुम्ही जात नाही. परभणी प्रकरण जर पाहिलं तर परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सुरेशची आई म्हणते की माझा मुलाचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे. आणि एका प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये आज हेडलाईन आली आहे, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी विधानसभेत म्हणाले की सोमनाथ सुरेशचा मृत्यू हे संविच्छेदन अहवालामध्ये असं आलं की म्हणतात, मुख्यमंत्री साहेब म्हणतात की त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होता. परंतु पण त्या एक प्रतिष्ठित पेपरमध्ये असं हेडलाईन आहे, पण असं मुख्यमंत्री म्हणतात परंतु पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सुरेशचा मृत्यू झाला आहे. हे प्रतिष्ठित आज पेपर बोलतोय ना, आज फिरतंय ना पूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यांची आई आज आजारी पडली सोमनाथ सुरेशची. त्याला जबाबदार कोण आहेत? एक तुम्ही साधा फोन तरी केला का नाही? तुम्ही त्यांची भेट सुद्धा घेतली नाही. अजून तागायत. दोन्ही प्रकरणामध्ये अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. FIR सुद्धा दाखल झालेला नाही. सोमनाथ सुरेशच्या प्रकरणामध्ये त्या आई म्हणते की जे पोलिसांनी माझ्या मुलांना मारले त्यांना डिसमिस करा ना, त्यांचे गुन्हे दाखल करा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. परभणीमध्ये एका वत्सला मानवते नावाच्या बाईला, लेडीजला रिंगण करून जसं संतोष देशमुखला इथं मारलं ना, तसंच एका लेडीजला म्हणजे हे राज्य सावित्रीमाईंचं आहे, जिजाऊंचं आहे, रामाईंचं राज्य आहे आणि या ठिकाणी रिंगण करून वत्सला मानवतेला मारलं. ती बाईला अजून महिनाभर झालं चालतात नाही. एक बाळंतीन बाईला मारले वाटूर नावाच्या. त्या बाळंतीन बाईला तुम्ही मारता. कुणाचं राज्य आहे? जिजाऊंचं राज्य आहे. कुणाचं राज्य? विचाराचं सावित्रीचं राज्य, अहिल्याबाई होळकरांचं राज्य आहे. एकीकडे महाराष्ट्र सुरक्षित नाही असं वाटतं, एकीकडे सैफ अली खानवर देखील होत आहेत. ते तत्परतेनं अटक देखील आरोपींना झाली. कुठतर ही दुजाभाव आहे. फडणवीसांकडे गृहमंत्रीपद आहे, कुठतर अपयशी ठरतायत सगळ्या घटना थांबवण्यात. मेन मुळात फडणवीसगड साहेबांकडे जे गृहमंत्रीपद आहे, परंतु मध्यंतरी धस साहेबांनी आता कालच सांगितले की गेल्या वर्षी एक महादेव मुंडे नावाचा खुनाच एक हत्या झालेली. त्यावेळेस सुद्धा तत्कालीन गृहमंत्री फडणवीस साहेब होते. काय केलं त्या प्रकरणात? अजूनपर्यंत 1.5 वर्ष झाली. त्या महादेव मुंडेला न्याय मिळाला नाही. धस साहेब स्वतः बोलतात. मला धस साहेबांचं एक आश्चर्य वाटतं. रोज गौप्यस्फोट करतात ते. त्याचा मला वाटतं मला तर वैताग आलाय ते गौप्यस्फोटचा. तुम्ही हे सगळं मुख्यमंत्र्यांना काय नाही जाऊन सांगत? तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा ना, मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला लावा. मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत ना तुमच्या पक्षाची. नेमकं काय चाललंय? मीडिया ट्रायल करताय का तुम्ही? तुम्ही सांगा ना, अटक करायला लावा ना त्या प्रकरणामध्ये सगळ्यांना.
तुम्ही म्हणजे नेमकं काय चाललंय तो प्रकारच कळत नाही. वाल्मिक कराडचे अनेक प्रताप समोर येत आहेत. त्यापैकी एक असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी 8-8 लाख रुपये घेतल्याची देखील आपण माहिती पाहिली असेल, वाचली असेल, बघितली असेल. कसं पाहता एकीकडे 8-8 लाख रुपये अनुदानासाठी घेतलेत, त्या शेतकऱ्यांनी देखील समोर माध्यमांसमोर भूमिका मांडल्या आहेत, अनेक पुरावे देखील सादर केलेत. कसं पाहता एकंदरीत त्या वाल्मिक कराडच्या प्रतापाविषयी? मुळात वाल्मिक कराडचे हे मित्र मंत्री धनंजय मुंडे आहेत. कोण नाव सुद्धा घेत नाही, काय घेत नाही मला माहित नाही. स्पष्टपणे मित्र आहेत ते, त्यांनी जाहीर करायची गरजच नाही. आज त्यांचे मित्र आतमध्ये गेलेले आहेत. मुळात त्यांची किती प्रॉपर्टी आहे ह्याची चर्चा पूर्ण राज्यभर चाललेली आहे. किती टॅक्स भरतात ही चर्चा राज्यभर चाललेली आहे. आणि शेतकऱ्यांनी जर पैसे खात्याचे ही तर फार जबरदस्त मोठी बाब आहे. मुख्यमंत्री साहेब लक्ष देत का नाही? मुख्यमंत्री साहेब या प्रकरणात ईडी केस लावते, ईडीची चौकशी का लावत नाही? का लावत नाहीत याचं कारण त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांची मित्र आहेत ना, धनंजय मुंडे साहेब. आणि धनंजय मुंडे साहेब तर त्यांना प्रत्येकजण जो भेटतो तो राजकीय नेता म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे. मी म्हणतो ते राजीनामा देणार नाहीत. राजीनामा ज्या लोकांनी दिला ना, विलासराव देशमुख साहेबांनी, आर पाटील साहेबांनी, त्यांची उंची फार मोठी होती. ह्यांची उंची तशी नसेल ना, म्हणून हे राजीनामा देत नाहीत. त्यांची उंची फार मोठी होती त्यांनी. आणि दुसरं गोष्ट, या प्रकरणामध्ये हाके साहेबांनी वाल्मिक कराडची साईड घेतली, हे अत्यंत चुकीचं आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी मोर्चा काढला तर समजते. मी या प्रकरणाचा निषेध केला आहे. हाके साहेब, तुम्ही चळवळीतून आलेला आहात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हार्वेस्टर प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा बोललेला आहात. आणि लाच वाटली पाहिजे हाकेंना. शेतकऱ्यांना तुम्ही बोलता, अरे शेतकऱ्यांना महाराष्ट्र नाही, भारत देश नाही तर जग जगतं शेतकऱ्यावर, आणि त्यांच्याविषयी तुम्ही बोलता. हाके हा माझं स्पष्ट मत आहे भारतीय जनता पार्टीचा हस्तक आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या इशारा हा माणूस काम करतो. कारण मध्यंतरी याच हाकेने असं वक्तव्य केलं होतं, कुणाला मी मतदान मारा परंतु भारतीय जनता पार्टीला एक वेळेस मतदान मारा, असं त्यांनी आव्हान केलं होतं. हा माणूस RSSचा माणूस आहे, भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे, हे स्पष्टपणे बहुजनांनी ओळखावं माझं मत. ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड गायब होते त्यावेळेस ज्योती मंगल जाधव यांच्याच घरी ते होते अशी देखील माहिती समोर येते. नेमकं ही अचानक अनेक जागा देखील, जमिनी देखील ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर आहेत. हे ज्योती मंगल जाधव यांच्याविषयी काय अधिक माहिती आहे का आपल्याला, आणि कोण असेल असं वाटतंय ज्याच्या नावावर इतकी मालमत्ता आहे कराड यांची? वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी बोलण्यापेक्षा आपण आज ज्या 2 महिलांना न्याय मिळाला नाही त्यांच्यावर बोलणं मला महत्त्वाचं वाटतं. आपण बोललोच ना, त्यांची संपत्तीची चौकशी, ईडीची चौकशी लावली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी, कुणाला न डगमगता त्यांनी चौकशी लावली पाहिजे. दुसऱ्या पत्नीची किती प्रॉपर्टी आहे, त्यांची स्वतःची किती प्रॉपर्टी, मुलाची किती, पहिल्या पत्नीची, सगळं बाहेर येईल ना. ज्योती जाधव यांची ईडी चौकशी केली पाहिजे असं वाटतंय. वाल्मिक कराडांची ईडी चौकशी केल्यानंतर सगळं सत्य बाहेर येईल. त्यांच्या बरोबर जे जे कोण मित्र परिवार आहे त्यांचं सुद्धा सगळं बाहेर येईल. माझं स्पष्ट मत की वाल्मिक कराडाची पहिली ईडी चौकशी लावा. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला महिलेचा, मी पहिलं सांगतो की इथं 2 महिला आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. करुणा मुंडे शर्मा यांच्या गाडीमध्ये सुरेश दस साहेब म्हणले की एका पोलिसांनी पिस्तूल ठेवली ती साडी घालून. त्या प्रकरणाचं काय झालं? न्याय द्या त्या महिलेला, त्या आमच्या भगिनीला करुणा मुंडे शर्माला न्याय द्या. रडल्या होत्या ताई त्यावेळेस. दुसरी गोष्ट, सारंगी महाजन म्हणल्या, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा तरी जमिनीचा काहीतरी विषय झालेला आहे. त्यामुळे या आमच्या बहिणींना, सावित्रीच्या लेकींना तो न्याय मिळाला पाहिजे, आमचं स्पष्ट मत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी तो न्याय द्यावा. दस साहेबांनी मुख्यमंत्र्यांजवळ जाऊन बसावं आणि जे काय तुम्हाला माहिती आहे ते मीडियाला सांगण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्याला सांगावं, मुख्यमंत्री साहेबांना, आणि सगळ्यांना न्याय द्यावा ना. विनाकारण चीट बी मेरी आणि पट बी मेरी असं दस साहेब आपण करू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. हे होते सचिनजी खरात. ज्या पद्धतीनं रोकटोक भूमिका मांडण्यात नेहमीच अग्रेसर असलेले सचिन खरात यांनी TV9शी बोलताना देखील परखडपणे आपली भूमिका मांडली. त्यामुळं आमदार सुरेश दस यांनी माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा, गोप्यस्फोट करण्यापेक्षा थेट जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे देऊन कारवाईची मागणी करावी अशी भूमिका रोकटोक जी आहे ती सचिनजी खरात यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे हार्वेस्टर प्रकरण असेल, वाल्मिक कराडची ईडी चौकशी देखील केली पाहिजे अशी भूमिका देखील सचिनजी खरात यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली. माझा सहकारी अमरसह, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.